ओके. आता डिटर्मिनंटचं दुसरं ऍप्लिकेशन बघणार आहे या टॉपिक मधलं. दुसरं ऍप्लिकेशन आहे एरिया ऑफ ट्रिअँगल. दुसरं ऍप्लिकेशन आहे आपलं कोणतं? एरिया ऑफ सर मला ट्रिअँगल. स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही का? दिसते सर. परत एकदा सर लेफ्ट मला परत दिसतच एकदा नाही. जॉईन हो बघू. लेफ्ट व्हा पहिला, त्यानंतर जॉईन हो परत एकदा. सर मला पण दिसतंय का सर्वांना? नाही हो सर. सर पुढे पूर्ण आले तरी दिसत नाही. दिसते सर. स्क्रीन दिसते. दिसत नाही. व्हाईट बोर्ड हो सर दिसतो. हो सर दिसतोय. हो सर. कुणाला दिसत नव्हता परत एकदा चेक करा. दिसतंय गोडके? रेंज नसल्यामुळे रेंजला तुझा आवाज पण येत नाही बघ. अजून कोणाला दिसत नव्हते? सर मला हा, काय झालं तुमचं? दिसतंय का नाही. आता? स्क्रीन दिसत नाही सर. आताही दिसत नाही का अजून? दिसते नाही सर. सर. दिसायला पाहिजे. मी शेअर केले, सर्वांना दिसते. तुम्हाला कसं काय दिसत नाही? दिसते सर आता. दिसतंय का? हो सर. ओके. ठीक आहे. आता आपण दुसरं ऍप्लिकेशन जे आहे ते बघणार आहोत. डिटर्मिनंटचा यूज करून आपण पहिल्यांदा क्रॅमर्स रूलनं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केले आणि आता ट्रिअँगलचा एरिया फाइंड आउट करणार आहे. एरिया ऑफ ट्रिअँगल. सर्वांनी हेडिंग टाका. एरिया ऑफ ट्रिअँगल. ट्रिअँगलचा एरिया आपण आतापर्यंत कोणकोणत्या पद्धतीने फाइंड आउट केलेला आहे हो? त्या ट्रिअँगलच्या स्ट्रक्चर वरून आपण फाइंड आउट करतो, बरोबर आहे? हो सर. म्हणजेच हा एक समजा ट्रिअँगल असेल, ABC मी नोटेशन देतो. यावरून कसं फाइंड आउट करतो ट्रिअँगलचा एरिया? सांगा. एरिया इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. कोणताही जनरल ट्रिअँगल असेल तर आपण या पद्धतीने ते फाइंड आउट करतोय, बरोबर आहे? ट्रिअँगलचा एरिया 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग इथं जे असते ती आपण ही हाईट घेत असतोय आणि हा जो असतो तो बेस असतो. BC म्हणजेच ती बेसची व्हॅल्यू झाली. AB म्हणजे ए वरनं जी परपेंडिक्युलर टाकलेलं आहे त्याला आपण हाईट म्हणतोय. आणि बेस आणि हाईटच्या मल्टिप्लिकेशनला जर 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला त्याचा एरिया मिळत असतोय.
मग त्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत ट्रिअँगलचे. 3 साइड्स इक्वल आले तर त्याचा फॉर्म्युला आपण वेगळा घेतोय ट्रिअँगलचे एरिया फाइंड आउट करण्यासाठी. 2 साइड इक्वल असतील तर त्याचा फॉर्म्युला वेगळा घेतोय. किंवा 90 डिग्री अँगल ट्रिअँगल तयार झाला तर त्याचाही फॉर्म्युला या पद्धतीने आपण फाइंड आउट करतोय. म्हणजेच या पद्धतीने आपण ट्रिअँगलचा एरिया फाइंड आउट करतो आहोत. आता या आपल्या रेग्युलर मेथडच्या ऐवजी आता आपण बघणार आहे डिटर्मिनंटचा यूज करून सुद्धा आपल्याला एरिया फाइंड आउट करता येतो. हा जो एरिया आहे डिटर्मिनंटचा यूज करून फाइंड आउट करता येतो. मग ते कशा पद्धतीनं फाइंड आउट करता येतं ते बघूया. सुरुवातीला या हेडिंगच्या खाली एक ट्रिअँगल काढा सर्वांनी. पेन्सिल न काढू का सर? काय कसंही काढा, काय अडचण नाही. ट्रिअँगल त्याला नोटेशन द्या. ए हे फक्त आपल्या माहितीसाठी असतं. ए बी आणि सी. ए बी सी पेन जरी काढलं तरी चालेल. आता तुमच्यावरती डायग्राम काढायला वगैरे सर्व किट मध्ये दिलेला आहे, त्याच्यावरही तुम्ही काढू शकता. ए पॉइंटला मी ए जो पॉइंट आहे तो पॉइंट मी x1, y1 न लिहितो. बी पॉइंट जो आहे तो मी x2, y2 आहे म्हणतो. आणि सी पॉइंट जो आहे तो x3 y3 ने डिनोट करतोय. म्हणजे इथं हाईट आपल्याला माहिती नाहीये. तो ट्रिअँगल इक्विलॅटरल आहे का तेही माहिती नाहीये. म्हणजे आपल्याला त्या ट्रिअँगलचं स्ट्रक्चर कसं आहे माहिती नाहीये. पण ते ट्रिअँगलचे जे 3 पॉइंट आहेत त्याला शिरोबिंदू म्हणतोय आपण, व्हर्टायसेस. ते 3 व्हर्टायसेस जे आहेत ते आपल्याला मात्र माहित आहे. आणि कोणताही तो पॉइंट आपल्याला माहित आहे कशा पद्धतीने डिनोट केला जातो, एक्स आणि वायच्या कंडिशन नुसार. कोणताही पॉइंट इथं पॉइंट असेल तर तो एक्स वाय जनरल पॉइंटने डिनोट करतो आपण. मग इथं 1 असेल आणि इथं जर 3 असेल तर इथला जो पॉइंट आहे तो कशा पद्धतीने डिनोट केला जातो, 1, 3 अशा पद्धतीनं तो पॉइंट डिनोट केला जातो. हा जो पॉइंट आहे इथला, तो जो पॉइंट आहे तो कशा पद्धतीने केला जातो, एक्स ची व्हॅल्यू 1 आणि वाय ची व्हॅल्यू 3 याला जोडून जो पॉइंट तयार झाला तो पॉइंट अशा पद्धतीने डिनोट केला जातो, एक्स आणि वाय. म्हणून हे जे एक्स वाय पॉइंट आहेत ते मी पहिला पॉइंट x1 y1 म्हटलं, दुसरा पॉइंट x2 y2 म्हटलं, तिसरा पॉइंट हा x3 y3 म्हटलं. x3 y3 अशा पद्धतीनं 3 जनरल पॉइंट घेतले. आता तेच मी लिहूया. कशा पद्धतीने लिहिलं जातं ते बघा, लिहून घ्या सर्वांनी. डायग्राम जे आहे त्याच्यानुसार लेट A in bracket x1 y1 B कॉमा देऊन x2 y2 B x2 y2 and C x3 y3. Let A x1 y1 B of x2 y2 and C of x3 y3 be 3 vertices. be 3 vertices. vertices म्हणजे ते शिरोबिंदू, ते पॉइंट झाले. be 3 vertices चालक लिहून सर्वांचे एका पुढे एक तुम्ही लिहा सेंटेन्स.
Yes, sir. हो सर. Let A, B, C be three vertices of triangle ABC. कशाचे वर्टायसेस आहेत तर त्या ट्रिअँगल एबीसी चे वर्टायसेस आहेत. Then just पुढल्या then its area is given by त्याचा एरिया त्या ट्रिअँगलचा कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे की जो डिटर्मिनंटचा यूज करून आपण फॉर्म्युला लिहितोय एरिया ऑफ ट्रिअँगल ABC इक्वल टू असताना आपण एरिया ऑफ ट्रिअँगल ABC वाचतोय इक्वल टू 1/2 into determinant x1 y1 1 x2 y2 1 आणि x3 Y31. y3 1 या पद्धतीनं तो फॉर्म्युला तयार झालेला आहे एरिया ऑफ ट्रिअँगल ABC इक्वल टू 1/2 into determinant x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1 हे x1 y1 म्हणजे तो पहिला पॉइंट होता तुम्ही ट्रिअँगल काढलेला आहे तिथला पहिला पॉइंट x2 y2 म्हणजे दुसरा पॉइंट आहे x3 y3 म्हणजे तिसरा पॉइंट आहे म्हणजे तिन्ही पॉइंट जे आहे ते एका खाली एक टाकायचे म्हणजे आपले दोन कॉलम तयार होतील आणि तिसरा जो कॉलम आहे तो 1 1 1 घ्यायचा हा झाला डिटर्मिनंट आणि डिटर्मिनंटच्या बाहेर 1/2 म्हणजेच या डिटर्मिनंटची व्हॅल्यू समजा 6 आली तर त्या 6 ला डिवाइड कशाने करणार 2 न. 2 न करायचं म्हणजेच त्या ट्रायंगलचा आन्सर 3 असेल या पद्धतीने आपण त्याचा एरिया फाइंड आउट करू आता हाच फॉर्म्युला खाली अजून 2 वेळा लिहून काढा हाच फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू अजून 2 वेळा लिहा म्हणजे प्रॅक्टिस होऊन जाईल Yes, sir. लिहिला सर. ओके झालं सर. ठीक आहे हा झाला एरियाचा फॉर्म्युला आता आपण त्यावरील एक्झाम्पल बघूया म्हणजे अजून क्लिअर होऊन जाईल कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं ते पहिलं एक्झाम्पल सर्वांनी लिहून घ्या फाइंड द एरिया of triangle ABC and area of triangle ABC whose vertices are
वर्टायसेस दिलेले आहेत. A in bracket -8 -2 comma B -4 -6 and C -1 5. हा क्वेश्चन आहे आपला. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ABC whose vertices are A of -8 -2, B of -4 -6 and C of -1 5. आता हे सॉल्व करूया आपण. सुरुवातीला आन्सर मध्ये लिहिताना जे 3 पॉइंट दिलेले आहेत ते एकाखाली एक व्यवस्थित लिहा, म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट जो एरियाचा फॉर्म्युला आहे त्यामध्ये पुटअप करतानाही सोपं जातं. मी दिलेले पॉइंट लिहितो. A of -8 -2, B of -4 -6 आणि C of -1 5. हे 3 पॉइंट्स पहा. लिहिले सर्वांनी? नाही सर, एक येस सर. लिहून घ्या. हे जे 3 पॉइंट आहेत हे ज्यावेळी आपण असे एकाखाली एक लिहितोय त्यावेळी हा आपला पहिला कॉलम तयार होतोय, याचा दुसरा कॉलम तयार होतोय आणि तिसरा कॉलम काय लिहायचा असतो? 1 1 1 1 1 1 1. 1 1. आता ते लिहूया. झाले का मग सर्वांचे हे? हो सर. हो सर. हो सर. लिहा खाली मग नाव फॉर्म्युला लिहा. पहिला सुरुवातीला एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू काय फॉर्म्युला? 1/2 into determinant x1 y1 1 x2 y2 1, हा x3 y3 1. x3 y3 1. हा फॉर्म्युला मी लिहिला. फॉर्म्युला लिहायचाच आणि त्यानंतरच त्या व्हॅल्यू टाकायच्या. which is equal to आता मी व्हॅल्यू टाकतोय 1/2 into डिटर्मिनंट. 3 पॉइंट तुम्ही वरती लिहिलेले आहेत. सुरुवातीला तिन्ही पॉइंट एकाखाली एक टाकायचे आणि त्यानंतर मग आपण 1 1 1 तिसरा कॉलम लिहूया. सांगा पहिला पॉइंट कोणता दिलेला आहे? -8 -8 -2 1. -2. दुसरा पॉइंट -4 -4 -6. -4 -6. तिसरा पॉइंट -1 -5. -1 5. -1 5. आणि तिसरा कॉलम काय लिहायचा? 1 1 1 1. 1 1 1. बघा तिन्ही पॉइंट एकाखाली एक लिहिले आणि तिसरा कॉलम 1 1 1. या पद्धतीने आपल्याला ते डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यू टाकल्या आणि आता तो डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. त्यातला 1/2 जो बाहेर आहे तो आहे असा ठेवायचा आणि त्यानंतर मात्र एक ब्रॅकेट टाकायचा ज्याला आपण कर्ली ब्रॅकेट म्हणतोय. ब्रॅकेट कोणताही टाका, काय अडचण नाही. फक्त लिहिताना लक्षात येण्यासाठी मी तो कर्ली ब्रॅकेट टाकला. कर्ली ब्रॅकेट कशासाठी? ज्यावेळी हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करतोय त्यावेळी आपल्याला 2-3 स्टेप मिळतात यामध्ये.
आणि त्या डिटर्मिनंट पूर्ण डिटर्मिनंटला ते 1/2 हे मल्टिप्लाय असतं. जर ब्रॅकेट नाही टाकला तर काय होतं, पहिलं जे एक्सपान्शन आहे त्यालाच फक्त हे 1/2 मल्टिप्लाय होतं, पुढच्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होत नाही. म्हणून आपण काय करायचं, कर्ली ब्रॅकेट टाकला का आपल्याला ते पूर्ण डिटर्मिनंटची व्हॅल्यू एका ठिकाणी त्या कर्ली ब्रॅकेट. डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया. -8 तो रो आणि कॉलम सोडला तर राहिलं काय इथं, -6 1 5 1 -6 1 5 1. त्यानंतर सेकंड एलिमेंट घेतला -2 तो रो आणि कॉलम सोडला तर -4 1 -1 -4 1 -1 प्लस तिसरा एलिमेंट 1 तो रो आणि कॉलम सोडला तर -4 -6 -1 5 -4 -6 -1 5. आता हा डिटर्मिनंटचं एक्सपान्शन आपण इथं लिहिलं. शेवटी काय करणार मग, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करायचा. जो आपण 1/2 नंतर जो स्टार्ट केलेला कर्ली ब्रॅकेट इथं मी एंड केला तो. तर सॉल्व्ह करूया ते प्रोसिजर. इक्वल टू 1/2 आहे असं, इन कर्ली ब्रॅकेट ही आहे असं सांगा. -8 इंटू हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करत जायचं आहे प्रत्येक ठिकाणचं. पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा. -6 -1 -6 5 इंटू 1 5 5. परत हे मायनस मायनस इथं काय होईल, प्लस 2 इंटू ब्रॅकेट हे क्रॉस मल्टिप्लिकेशन -4 -4 मायनस -1. तसंच पुढं तिसरी व्हॅल्यू आहे इथली 1 आणि ब्रॅकेट मध्ये हे क्रॉस मल्टिप्लिकेशन -20 -20 मायनस 6 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 6 येतं. आणि शेवटी काय करणार, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता सिम्प्लिफिकेशन 1/2 इन कर्ली ब्रॅकेट. -8 इंटू ब्रॅकेट किती येईल इथं, 11 प्लस 2 इंटू -3 प्लस 1 इंटू -26 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. एक एक व्हॅल्यू सिम्प्लिफाय करत चाललोय. 1/2 इन ब्रॅकेट. सांगा आता पहिलं मल्टिप्लिकेशन, दुसरं मल्टिप्लिकेशन आणि हे तिसरं मल्टिप्लिकेशन करून सांगायचं. सांगा पहिलं मल्टिप्लिकेशन 88, दुसरं -6 बरोबर आहे, तिसरं -26. मी ब्रॅकेट मध्ये सिम्प्लिफिकेशन डिटर्मिनंट सिम्प्लिफाय करत चाललोय. आणि हे सिम्प्लिफाय करताना एकच डिटर्मिनंट आहे. इथं ग्रॅमर रूल मध्ये कसं 3-4 डिटर्मिनंट असायचे XYZ फाइंड आउट करताना, पण इथं आपल्याला एरिया फाइंड आउट करताना एकच डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे ब्रॅकेट मधला. परत इथपर्यंत झाले का सर्वांचं लिहून सायमल्टेनियस माझ्या बरोबर लिहित चला सर्वांनी. नाही सर 2 मिनिटं थांबा. त्या प्रत्येक स्टेप झाली का लगेच लिहित चला.
बाकी आता आन्सर आला असेल बघा सर्वांना. किती आले हो? 56. 56. आणि बाहेरच्या 2 ने डिवाइड केल्यानंतर 28 स्क्वेअर युनिट. म्हणजे एरिया आलाय आपला 28 स्क्वेअर युनिट. झालं सर. ओके, सर्वांचं झालंय का? हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे, पुढे घेऊया. Therefore, area of triangle ABC, लेफ्ट साइड आपली ही होती 1/2 इंटू कर्ली ब्रॅकेट मिळाला आपल्याला किती ऍडिशन केल्यानंतर 56. 56. 1/2 इंटू 56. 56 28. कुठून? इथून आलं. 88 मायनस 6 मायनस 26 हा कर्ली ब्रॅकेट आपण कॅल्क्युलेटर वरती टाकला का आपल्याला मिळालं हे 56. आणि आता याची व्हॅल्यू 56 1/2 मल्टिप्लाय आहे, म्हणजेच हे जे 2 आहे ते डिवाइडला आहे, म्हणजेच या 2 न या 56 ला डिवाइड करायचं आहे आपल्याला. येतंय 28. 56 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार इथं? 28. बघा इथं मल्टिप्लाय करायचं नाही आपल्याला 2. हे जे 2 आहे ते छेदस्थानी आहे आणि डिनॉमिनेटरला असेल तर आपण आलेल्या व्हॅल्यूला डिवाइडच करायचं असतं. म्हणजेच एरिया ऑफ ट्रिअँगल ABC इक्वल टू 28, त्याचं युनिट लिहायचं युनिट स्क्वेअर. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 28 युनिट स्क्वेअर किंवा 28 स्क्वेअर युनिट लिहिलं तरी चालतं. युनिट स्क्वेअर केला किंवा स्क्वेअर युनिट लिहा. अलग लक्षात सर्वांच्या आहे? हो सर. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला लिहायचा. त्या फॉर्म्युलेमध्ये पॉइंट टाकायचे. हा फॉर्म्युला, या फॉर्म्युलेमध्ये आपण पॉइंट टाकले दिलेले. हा डिटर्मिनंट तयार झाल्यानंतर हा डिटर्मिनंट आपण या कर्ली ब्रॅकेट मध्ये सिम्प्लिफाय करत जातोय आपल्या रेग्युलर स्टेप नुसार, प्रोसेस नुसार. आणि ही ब्रॅकेटची व्हॅल्यू आपल्याला मिळाली इथं 56. आणि त्यावेळी जो शेवटी 1/2 जे आहे ते कंटिन्यू त्याला बाहेर 1/2 देत राहायचं आहे. या 2 न या 56 ला ज्यावेळी डिवाइड करू त्यावेळी आपल्याला हे 28 येतं. आणि हा त्या ट्रिअँगलचा एरिया असतो. झाले लिहून सर्वांचं आता हे? यस सर. अजून एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे अजून हे क्लिअर होऊन जाईल. क्वेश्चन लिहून घ्या सर्वांनी. Find the area of triangle whose vertices are 3, 1, -1, 3 and -3, -2. 3, 1, -1, 3, -3, -2. इथं आपल्याला ट्रायंगल नोटेशन दिलेलं नाहीये ABC वगैरे, त्यावेळी आपण स्वतःहून घेऊ शकतो.
पहिल्या पॉइंटला ए मानायचं, दुसऱ्याला बी मानायचं आणि तिसऱ्याला सी मानायचं. किंवा तुम्ही वेगळेही नोटेशन देऊ शकता. ज्या ठिकाणी दिलेलं नसेल त्या ठिकाणी पी क्यू तर एक्स वाय झेड चालते ना? एक्स वाय झेड टाका. पण हे ते एक्स वाय झेड लिहिताना नेहमी कॅपिटल लेटर मध्ये टाकायचं. एक्स वाय झेड या पद्धतीने टाकायचं. कारण कोणताही पॉइंट डिनोट करताना जसं आपण ए बी सी कॅपिटल मध्ये टाकतोय, म्हणजे एक ठराविक स्ट्रक्चर लक्षात राहतं, म्हणून ते करायचं आहे. बाकी मग कोणतंही लेटर व्हेरिएबल चालतं, त्याची काय अडचण नाही. पण एक वेगळे पण दाखवण्यासाठी आपण सर्वांना कॅपिटल लेटर्स मध्ये टाकतोय पॉइंट लिहिताना. आता सुरुवातीला दिलेले पॉइंट लिहून घ्या. आता इथे गिवन म्हणायची गरज नाही, कारण तिन्ही पॉइंटला ए बी सी असे नोटेशन दिलेले नाहीयेत, म्हणून मी त्याला लेट म्हणतो. लेटचा अर्थ काय? सपोज किंवा ते आपण मानतोय. म्हणजेच ह्या 3-1 पॉइंटला ए आपण मानतोय. ए इक्वल टू 3-1 घ्या वाटल्यास, बी इक्वल टू -1-3 घ्या, and C equal to -3-2. 3-1 -1-3 आणि -3-2 अशा पद्धतीनं 3 पॉइंटला मी ए बी सी न डिनोट केलं, म्हणून तिथं बाहेर लेट म्हणलं त्याला. लेट ऑर सपोज म्हटलं तरी चालतं. लिहिलं का सर्वांनी? तिन्ही पॉइंट डिनोट केले? येस सर. हो सर. आता एरियाचा फॉर्म्युला लिहूया. नाव एरिया ऑफ ए बी सी न डिनोट केला असेल तर इथं एरिया ऑफ ट्रिअँगल एबीसी म्हणायचं. जर तिथं तुम्ही पी क्यू आर न डिनोट केला असेल त्याला, तर एरिया ऑफ ट्रिअँगल पी क्यू आर म्हणणार. एक्स वाय झेड न डिनोट केला असेल तर एरिया ऑफ ट्रिअँगल ऑफ एक्स वाय झेड इक्वल टू म्हणायचं. या पद्धतीने आपण डिनोट करायचं. आता इथं मी ए बी सी न डिनोट केलेला आहे, म्हणून मी एरिया ऑफ ट्रिअँगल ए बी सी म्हण, विच इज इक्वल टू, सांगा 1/2. फॉर्म्युला काय आहे? 1/2 इंटू x1 x1 y1 1 दूसरा रो x2 y2 1 x2 y2 1, तीसरा रो x3 y3 1 x3 y3 1. या पद्धतीनं आपण एरियाचा फॉर्म्युला लिहिला. आता व्हॅल्यू टाकूया फॉर्म्युला लिहिल्यानंतर. विच इज इक्वल टू 1/2 इन डिटर्मिनंट. पॉइंट सांगा, 3-1. पहिला पॉइंट कोणता आहे? पहिला 3-1 आहे. 3 3-1. दुसरा पॉइंट -1-3 -1-3. तिसरा पॉइंट -3 -3. मी जे 3 पॉइंट एका खाली एक लिहिलेलं आहे तेच इथे आणि सुद्धा 1 डिटर्मिनंट मध्ये लिहिलं. आणि तिसरा कॉलम काय लिहायचा? 1 1 1 1 1 1. हे 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट तयार करण्यासाठी केलेला रूल आहे. त्यामध्ये तिसरा जो कॉलम आहे तो पण 1 1 1 लिहित असतो. आता हे सॉल्व्ह करा. फक्त डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करत जायचं आणि एकच डिटर्मिनंट आहे. 1/2 नंतर कर्ली ब्रॅकेट टाकायचं. पहिली व्हॅल्यू 3 -1 1 3 असणारा रो सोडून राहिलेला 3 1 -2 1 लिहिलं. तसं सेकंड व्हॅल्यू 1 घेतल्यानंतर सांगा त्याचा रो आणि कॉलम हाईड केला तर -1 -1 -3 -3 -2. तसं प्लस तिसरी व्हॅल्यू 1
तो रो कॉलम हाईड केला. minus 1 1 3 3 minus 3 minus 2. एक मिनिट, इथं काय राहिलं? -1. दुसरी व्हॅल्यू काय येते? 1 1 -1 1 minus -1 1 -3 1. आणि तिसरी व्हॅल्यू +1 ला रो आणि कॉलम हाईड केल्यानंतर -1 3 minus 2. ओके, कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. आता सिम्प्लिफाय करूया. 1/2 इन ब्रॅकेट. सांगा 3 इंटू हे मल्टिप्लिकेशन 3 minus 3 2. 3 मायनस 2. -2 बरोबर आहे. किंवा ते मायनस मायनस करून डायरेक्ट प्लस लिहिलं तरी चालतं. परत याच्यासाठी -1 -1 मायनस -3. -1 याचं मल्टिप्लिकेशन आलं आणि याचं -3 आलं आणि मध्ये साइन मायनस असतं. +1 इंटू हे -2 minus 2 -1 -2 म्हणजे +2 झालं आणि 2 -3 इंटू -3 म्हणजे -9. मायनस. आणि त्यानंतर आपण हे कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करणार. पहिला डिटर्मिनंट सिम्प्लिफाय केला, दुसरा डिटर्मिनंट केला, तिसरा डिटर्मिनंट केला. आता राहिला कॅल्क्युलेशनचा पार्ट. हे तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटर वरतीही पुटअप करू शकता किंवा आपल्या रेग्युलर स्टेपनेही करू शकता. 1/2 इंटू सांगा 3 इंटू ब्रॅकेट कॅल्क्युलेशन याचं 5 5. 5 आलं. -1 याचं कॅल्क्युलेशन 2 2. +2 +1 इंटू याचं कॅल्क्युलेशन +11 11. व्यवस्थित टाका बरं का व्हॅल्यू सर्व. कॅल्क्युलेशन ब्रॅकेट मधलं ऍडिशन सबट्रॅक्शन व्यवस्थित करा. मायनस प्लस जिथं आहे तिथं ते लिहायचंच. कॅल्क्युलेटर वरती सुद्धा जिथे ब्रॅकेट आहे ना ब्रॅकेट टाकायचा, मायनस साइन आहे ना मायनस साइन टाकायचा. तर ते कॅल्क्युलेशन आपल्याला क्लिअर मिळून जाईल. आता 1/2 इंटू कर्ली ब्रॅकेट सांगा 3 इंटू 5 15. -1 इंटू 2 2. +1 इंटू 11 11. 1 आणि कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. 15 - 2 + 11 झालं. आणि ती व्हॅल्यू किती येते? 15 - 2 + 11 24. 24. म्हणजेच आपण आता इथं लिहितोय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट ती ऍडिशन सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला 24 मिळालं. आणि आता काय करणार? त्या 24 ला 2 मल्टिप्लाय करणार का डिवाइड करणार? divide डिवाइड करणार. बरोबर आहे. म्हणजेच किती आलं? 12 आलं. 12 युनिट स्क्वेअर. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू मिळाला आपल्याला 12 युनिट स्क्वेअर किंवा 12 स्क्वेअर युनिट. समजतं हे सर्व? हो सर. लिहून घेताय सर्वजण हे? सर पाठीमागचं पेज उघडायचं. हो सर. पहिले पेज दाखवण्याचं. ओके करा, लिहून घ्या.
हॅलो सर. हा सर आता समजा ए 1/2 आहे ना, हम्म. 24 आले ना, तिथं हा. 26 आलं तर त्याचं युनिट निघत नाही ना, तसं कसं कशाचं कसं गणित निघतं? आता समजा आता 12 × 24 आहे ना, पर दुसरी संख्या तिथं मिळती जुळती नसेल तर हाय असं टाकायचं किंवा पॉईंट मध्ये आन्सर काढा. यामध्ये ट्रिअँगलचा एरिया काढताना पॉईंट मध्ये काढलं तरी चालतं बरं का. यामध्ये डिटर्मिनंट जे आपण बघितलेलं आहे अगोदरच्या ऍप्लिकेशन मध्ये XYZ काढताना तिथं कोणीही पॉईंट मध्ये काढू नका. पण जर इथं समजा यामध्ये इथं 1/2 × 25 आलं तर आपल्याला 25/2 त्याचा भाग जात नाही, डायरेक्ट कॅल्क्युलेशन मिळत नाहीये. मग 25/2 कॅल्क्युलेटर केलं तर किती येतं? 12.5. 12.5. 12.5 त्याचा एरिया झाला, युनिट स्क्वेअर म्हणायचं याला. आलं का लक्षात? या पद्धतीने तुम्ही इथे एरिया फाइंड आउट करताना करू शकता. पॉइंट मध्ये त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. कारण कोणतीही व्हॅल्यू डिव्हिजन केलं तर काहीतरी व्हॅल्यू मिळणारच आहे आपल्याला, बरोबर आहे. येस सर. त्यामुळं पॉइंट मध्ये आलं तर या पद्धतीनं पॉइंट मध्ये टाका आणि आन्सर लिहा. हा, झाले का सर्वांचं हे पाठीमागचं सुद्धा? येस सर. ठीक आहे. पुढचं एक एक्झाम्पल घेऊया. सॉल्व करा आता प्रत्येकाने. सांगतो एक्झाम्पल. फाइंड द एरिया ऑफ triangle whose vertices are vertices दिलेले आहेत 4, 7, 1, 3 आणि 5, 1. 4, 7, 1, 3, 5, 1. करा सर्वांनी आता. प्रोसिजर माहित आहे सर्वांना आता? येस सर. करा आता. मग सुरुवातीला ते डिनोट करा पहिल्या तिन्ही व्हॅल्यू.
माझा आन्सर 11 एम स्क्वेअर. सर 11 युनिट स्क्वेअर. बघा सर्वांनी चेक करा, येते का सर्वांचं 11? हो सर 11. आले सर 11. प्रत्येकाचं सॉल्व्ह झालेलं पाहिजे बघा. नाही प्रथमेश सॉल्व्ह करतोय काय? सर मी सांगू? ओके, सॉल्व्ह करताय काय? त्याच्या बोर्डवरती सॉल्व्ह करताय काय? नाही सर मी सांगते, तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, सांगा. ए ब्रॅकेट मध्ये ट्रँगल ABC ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 1/2 x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1. 3 पॉइंट हा फॉर्म्युला त्याचा एरिया ऑफ ट्रिअँगलचा. आता विच इज इक्वल टू सांगा 1/2 इंटू 4 7 1 1 3 1 5 1 1. U11 दिलेले तिन्ही पॉइंट एका खाली एक लिहिले आणि त्यानंतर तिसरा जो कॉलम आहे त्याला 1 1 1 केला. नेक्स्ट 1/2 इन कर्ली ब्रॅकेट 1/2 4 determinant 3 1 1 1 3 1 1 1 -7 1 1 5 1 plus 1 1 3 5 1. आता दुसऱ्याने सांगा कोणी पुढचं कॅल्क्युलेशन. मी सांगू सर. सर 1/2 एकानं सांगा कोणीही. 1/2 कर्ली ब्रॅकेट 4. सर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन सांगू ना? सांगा 3 into 1. हा 3 into 1 1 into 1 3 minus 1 असं Minus डायरेक्ट सांग, काय अडचण नाही. ओके सर. 1 minus 5 1 minus आणि 5 हा प्लस 1 plus 1 1 minus 15 1 minus 15. 15. हे प्रत्येकाचं क्रॉस मल्टिप्लिकेशन हे जे डिटर्मिनंट मध्ये होतं 2/2 डिटर्मिनंट साठी इथं प्रत्येकाचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं आणि आता सिम्प्लिफिकेशन पुढं करूया. नेक्स्ट स्टेप सांगा दुसऱ्या कोणीतरी. 4 into ब्रॅकेट कोण सांगणार? तर मी सांगू का? सांगा. 2 -7 -4 ब्रॅकेट -4
plus 1 हा in bracket minus 14. 40. -40. ओके, नेक्स्ट सांगा दुसरं कोणी. 1/2 1/2 curly bracket 8 plus 8 plus 28 minus 40. 28 minus 40. मी या A4 into 2 चं मल्टिप्लिकेशन, -4 7 minus 4 चं मल्टिप्लिकेशन आणि 1 minus 14 चं तिन्हीचंही मल्टिप्लिकेशन केलं. हो सर. आता ऍडिशन करून कोण सांगेल. मी सांगू सर. हा 1/2 curly bracket 22. 22. बघा चेक करा 22 येते का. हो सर. Yes, sir. 22 येते. हो सर. म्हणजेच 1/2 into 22 म्हणजेच 2 न 22 ला डिवाइड करून आन्सर किती येतं. 11. 11. ओके, म्हणजेच 11 युनिट स्क्वेअर किंवा स्क्वेअर युनिट या पद्धतीने त्याचा आन्सर लिहिता. 11 स्क्वेअर युनिट जरी लिहिलं तरी बरोबरच आहे किंवा युनिटचा स्क्वेअर त्याचं लिहिलं तरीही बरोबर असणार आहे. जसं राहिलंय त्यांनी लिहून घ्या ते. खाली आन्सर लिहिताना एरिया ऑफ ट्रिअँगल ABC इक्वल टू 11 स्क्वेअर युनिट या पद्धतीनं टोटल सेंटेन्स लिहायचं आणि त्याला स्क्वेअर ब्रॅकेट करायचं. उत्तराला नेहमी स्क्वेअर ब्रॅकेट करून त्याला हायलाइट करा. ठीक आहे, समजलं सर्वांना हे. हो सर. हो सर. दुसरं जे ऍप्लिकेशन आहे डिटर्मिनंटचं, जे एरिया ऑफ ट्रिअँगल ABC किंवा एरिया ऑफ ट्रिअँगल फाइंड आउट करण्यासाठी आहे. कोणताही ट्रिअँगल दिला, मग इक्विलॅटरल असू द्या, दोन साइड इक्वल्स असू द्या किंवा 90 डिग्री अँगल असू द्या किंवा जनरल ट्रिअँगल असू द्या, आपल्याला 3 पॉइंट जर माहिती झाले ABC किंवा PQR नोटेशन द्या, तर आपल्याला डिटर्मिनंटचा यूज करून एरिया फाइंड आउट करता येतो. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे. फॉर्म्युला triangle AB is equal to 1/2 x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1. ओके, 1/2 into डिटर्मिनंट x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1 त्या डिटर्मिनंट मध्ये त्याच्या व्हॅल्यू टाकायच्या आणि आलेल्या त्या डिटर्मिनंटला 2 न शेवटी आपण डिवाइड केलं का त्याचे एरिया आपल्याला मिळतो. पण जे 1/2 आहे ते शेवटपर्यंत खाली लिहित चला बरं का पहिल्या स्टार्टिंगला तिथं. कारण काय जण काय करतात 1/2 फॉर्म्युला वगैरे लिहितात, फॉर्म्युला त्यामध्ये पुटू करतात आणि ते 1/2 लिहायचं त्यांच्या लक्षात राहत नाही. डिटर्मिनंट सॉल्व्ह करत जातात आणि शेवटी एकदमच एरिया ऑफ ट्रिअँगल ABC इक्वल टू म्हणतात 1/2 इंटू ते कर्ली ब्रॅकेट मध्ये ती व्हॅल्यू टाकतात. म्हणजे एकदमच खाली न आणता 1/2 जे पहिलं स्टार्टिंगला जे आहे ते सर्वांनी लिहित जायचं. समजलं सर्वांना हे आता. Yes, sir. एक्झाम्पल हो, सॉल्व्ह सर. करता येतील होमवर्कला दिलेले. हो हो सर. सर. हो सर. ठीक आहे, मी पाठवतो 1-2 मिनिटात एक्झाम्पल्स. सर्वांनी चेक करा आणि सॉल्व्ह करा. हो ओके सर. सर. ओके सर. सर आता लगेच पाठवा.